मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो हप्ता आहे म्हणजे आपल्याला 1500 रुपये याप्रमाणे नियमित हप्ता मिळत असतो। आणि तुम्हाला माहिती आहे की खरं जर आपण पाहिलं तर 2100 रुपये हप्ता करू अशा प्रकारचं शासनाकडनं जे आश्वासन लाडक्या बहिणींना देण्यात आलेलं होतं। पण मग आता आपण जर पाहिलं तर त्या 2100 रुपयाच्या संदर्भात बघा प्रचंड प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात की सर 2100 रुपये कधी होणार, 2100 रुपयाचं काय झालं, 2100 रुपयाची वाढ होणार की नाही। आणि सध्या पावसाळी अधिवेशन आहे आणि आपला मुद्दा या योजनेचा मुद्दा आपल्याला लावून ठेवणं लागणार, आपल्याला मांडणं लागणार वेळोवेळी, नाहीतर मग हे 2100 रुपये द्यायचे हे आश्वासन आहे हे पण एक दिवस ते विसरून जातील। तर तसं नाही व्हायला पाहिजे, त्यांना पण समजलं पाहिजे की हो आम्ही 2100 रुपयाचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही यासाठी अशा पद्धतीने या वेळेत जे आहे या आश्वासनाला पूर्ण करणार आहोत। आता असं तर नाही बघा की 24वा हप्ता चालू आहे म्हणजे जवळपास तब्बल 2 वर्ष झाले योजना चालू होऊन आणि अजूनही आपल्याला लाभ जो मिळतो प्रति महिना तो मिळतो फक्त आणि फक्त 1500 रुपये, यापेक्षा अधिक लाभ मिळत नाही, बरोबर। आता त्याच्यामध्ये पण काही बऱ्याचशा लाडक्या बहिणी जे अपात्र करण्यात आलेल्या आहेत, खूप साऱ्या योजना चांगली आहे, शासन अगदी चांगलं काम करतं ह्या योजनेच्या द्वारे, त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका नाही, म्हणजे खूप स्तुती करावं अशी ही योजना आहे। पण 2100 रुपयाचं काय, ते कधी मिळणार आहेत, तर त्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थ्यांना जे आहे हा प्रश्न पडलेला आहे आणि फ्रिक्वेंटली हा प्रश्न विचारला जातो आणि आपण 2100 रुपये कधी मिळणार वगैरे हा मुद्दा जो आहे बघा जर कधीच आपण मांडलाच नाही तर मग ह्या 2100 रुपयाचा आता विसंब पडेल, त्यामुळे आपल्याला वेळोवेळी मांडणं लागणार आहे आणि कधी मिळू शकतं काय वगैरे या संदर्भात पण मी तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना माहिती आहे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, एक तरी बघा तुम्हाला असं दिसतंय का कोणी की आपल्याला या योजनेचा मुद्दा मांडत आहे की 2100 रुपयाचं काय झालं, 2100 रुपये कधी देणार, तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते त्याचं काय झालं, कोणीच विचारत नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या योजनेचा जो आहे मुद्दा मांडणं गरजेचं आहे, आपल्या योजनेसाठी आपल्याला हक्काने तेवढं लढणं गरजेचं आहे, तेव्हाच जाऊन कुठेतरी जे आहे या 2100 रुपयाची आठवण येईल। आणि आता 1500 रुपये आणि त्याच्यामधून पण प्रचंड अशा लाभार्थी आहेत त्यांना अपात्र पण केल्या जात आहे, तर हे असं नाही व्हायला पाहिजे। बघा 2100 रुपये जर आपण पाहिलं, आता उदाहरणासाठी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी सांगतो, आता मध्य प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी पूर्वी जर पाहिलं तर फक्त त्यांच्या तिथे 1000 रुपये मिळायचे, नंतर 1250 झाले, नंतर 1500 झाले, मग असं हळूहळू जे आहे तिथे वाढवण्यात येत आहे लाभ। आपल्या इकडे तसं नाही आहे, 2 वर्ष झाले तरी 1500 रुपयावरच आपला लाभ अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या जवळपास एक प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे 30-35% पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे। म्हणजे कुठे 2,42,00,000 लाभार्थी आणि कुठे आहेत आताचे 1,70,00,000 दरम्यान लाभार्थी, बघा किती मोठा फरक आहे। तर त्यामुळे एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की एक तर लाभ तुम्ही वाढवणं आणि दुसरा वरून जे आहे या योजनेचं जे आहे जे अपात्र जे योजनेची जी संख्या आहे तर ती खाली चालली आहे, वाढत नाही आहे। तर त्यामुळे माझी विनंती आहे या पावसाळी अधिवेशनात किंवा कधी तुम्ही 2100 रुपये देणार या मुद्द्याच्या संदर्भात जे आहे हा मुद्दा का मांडला जात नाही, म्हणजे 2100 रुपयाचा जो आहे 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी देणार यावर कोणीच का बोलत नाही, मला खरंच आश्चर्य वाटतं। आणि बघा असं करून जर अगदी शेवटला जर 2100 रुपये दिले तर त्याला काही अर्थ पण नाही, मग ते काय झालं की एक दिवस राहिला किंवा एकाच हप्त्याला शेवटच्या हप्त्याला जे 2100 रुपये लाडक्या बहिणींना दिले याला काही अर्थ आहे का, नाही। आपल्याला जेव्हा योजना चालू झाली होती तेव्हा खूप अपेक्षा होती, बघा सरकार आलं त्यानंतर असं वाटू लागलं बऱ्याचशा लाभार्थ्यांना की पटकन आता जे आहे ज्या अधिवेशनामध्ये जे आहे लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयाची जे आहे काहीतरी तरतूद होईल, पण झालं का तसं नाही झालं। त्यानंतर बघा लाडकी बहिणी योजना चालू झाली जवळपास 2000 जूनमध्ये 2024च्या आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यानंतर पहिल्यांदाच एक आर्थिक वर्ष पूर्ण होत होतं बघा, पहिल्यांदाच एक आर्थिक वर्ष म्हणजे योजनेचं सुरू झाल्याच्या नंतर अंमलबजावणी झाल्याच्या नंतर पहिलं आर्थिक वर्षाचं पहिलं बजेट येत होतं बघा आणि मीडियाला सर्वांना जे आहे त्याच्या नजरा होत्या की 2100 रुपये वाढतील की नाही, 2100 रुपये होतील की नाही, 1500चे 2100 होतील की नाही, पण तसं झालं नाही, हे लक्षात घ्या। म्हणजे 2100 रुपये प्रति महिना हा लाभ वाढवला जे आहे जाईल अशी अपेक्षा होती, कधी सांगतोय मी परत सांगतोय, ही लाडकी बहीण योजना सुरू झाल्याच्या नंतर पहिल्या आर्थिक वर्षामध्ये किंवा पहिल्या बजेटमध्ये, पण तसं झालं का नाही। तर त्यामुळे इथून पुढे कधी वाढणार आहे एकदा हे स्पष्ट करायला पाहिजे, एकदा ही बाब स्पष्ट करायला पाहिजे की कधी तुम्ही 2100 रुपयाचा लाभ वाढवणार आहात। आणि जर समजा 2100 रुपये जर देणं जर खूपच जर डोईजड जात असेल तर मग काय करा, 1500चा जो लाभ आहे या योजनेचा जो 1500 रुपये लाभ आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं तिकडं मध्य प्रदेशमध्ये 250-250 रुपये वाढवले ना तर तसं तुम्ही 250-250 रुपये वाढवत न्या, तसं तुम्ही तिथं रक्षाबंधनला 250-250 रुपये बरेचशे वेळेस वाढवले गेले। तर असं आपल्या या योजनेच्याबद्दल का नाही आणि हा मुद्दा आपल्यालाच मांडणं लागणार आहे
ही बाब पण सर्वांनी समजून घ्या. त्यामुळे लवकर शासन जे आहे यावर त्याची भूमिका स्पष्ट करावी शासनाने, अशी माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि 2100 रुपये लाभ जर देणं होत नसेल तर किमान 250 रुपयांनी वाढवत न्या. आणि ज्या कागदपत्रांच्या अभावी लाडक्या बहिणींचा लाभ राहिला आहे, त्यांना हप्ते पेंडिंग पडले आहेत, अशा लाडक्या बहिणींना कागदपत्रे अपलोड करण्याचा ऑप्शन जे आहे पोर्टलवर उपलब्ध करून द्या. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, 2100 रुपये सध्या मिळण्याची कोणतीही शक्यता नाही. मग आता तुम्ही म्हणाल कधीपर्यंत मिळू शकतात, तर त्यासाठी कदाचित आपल्याला 2 वर्षे पण वाट पाहायची गरज पडू शकते, किंवा शेवटच्या वर्षामध्ये पण आपल्याला ते 2100 रुपये जे आहे मिळण्याची सुरुवात होऊ शकते. पण सध्या तरी मला वाटत नाही 2100 रुपये मिळतील म्हणून. त्यामुळे जे आहे ते मी अगदी स्पष्ट सांगतो नेहमीप्रमाणे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.